बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, प्रथम मी आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर कामगार दिनाच्या सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो। आजचा दिवस महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये एक सुवर्ण अक्षराने लिहिला गेला असा दिवस आहे। महाराष्ट्राची निर्मिती, महाराष्ट्राचं एकंदरीत देशातलं असलेलं स्थान आणि ज्या कष्टकरी कामगारांनी हा महाराष्ट्र घडवला, आपला घाम गाळून ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये विकासाला चालना दिली आणि महाराष्ट्र घडवला, अशा सर्व श्रमिकांना सुद्धा अभिवादन करण्याचा हा दिवस आहे। आजचा दिवशी आज होणारा हा कार्यक्रम हा महत्त्वपूर्ण औचित्य जे आहे महाराष्ट्र दिनाचं औचित्य, कामगार दिनाचं औचित्य आहे आणि पालकमंत्र्यांनाही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की सकाळपासून व्यस्त असलेल्या कार्यक्रमामध्ये शेवटची बैठक कृषी विभागाचा आढावा, येणाऱ्या खरीप विभाग येणारा सीझन जो आहे त्याचा आढावा घेऊन विलंब झाला, मला मान्य आहे, विलंब जरी झाला, राज्यातला जो बळीराजा आहे, आपला जिल्ह्यातला जो बळीराजा आहे, त्याच्या आगामी काळामध्ये खरीपाची पूर्ण तयारी करण्याचा त्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री होते आणि म्हणून आज या कार्यक्रमाला एका उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेला आहात, याबद्दल आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो। मित्रहो, संघटन पर्व जे आपलं सुरू झालेलं आहे, या संघटन पर्वाच्या माध्यमातून पारदर्शकतेच्या पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये एक नवीन लहर त्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे आणि महाराष्ट्राचे आपले यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी, या दोघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आणि देशामध्ये जी आपली आगीकूच चालू आहे, ती आगामी काळात ही गती त्याच्यापेक्षाही वाढली पाहिजे। आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे की आगामी येणाऱ्या निवडणुका, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, या सर्वच्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषदमध्ये भाजपाचा झेंडा वरच्या क्रमांकावर लागला पाहिजे, ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। आमच्या सहित तुमच्या सहित सामूहिक पद्धतीने जोर लावून आपल्याला या जिल्ह्यामध्ये मजबूतीने पुढे चालायचं आहे। कोण काय बोलतंय लक्षात देत नाही, मला काही पडलेले नाही आहे, विरोधकांचं बोलतोय, तुमचं बोलत नाही। विरोधक जे काही टीका टिप्पणी करतात त्यात बिलकुल काही लक्ष घालत नाही, वेळही नाही मला घालण्याकरता। ताकदीने लढणारा मी माणूस आहे। संजय भाऊ मगाशी म्हणाले की तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये असताना जे काम केलात त्याचा उल्लेख त्यांनी गौरवाने केला, मी त्यांचा आभारी आहे। पण काँग्रेस पक्षात असताना सुद्धा भाजप ज्या पद्धतीने बारकाईने काम करत होती त्याच पद्धतीने मी सुद्धा काम करत होतो आणि म्हणून मला भाजपमध्ये ॲडजस्ट व्हायला वेळच लागला नाही, तशीच काम करतो मी। भाजपमध्ये काम करत असताना मला वेळ लागला नाही, तर मी तेवढ्याच बारकाईने तिथे काम करत होतो आणि मला आनंद आहे की मी भाजपमध्ये आल्यानंतर जिल्ह्यातला 70 ते 80% कार्यकर्ता हा भाजपमध्ये माझ्या बरोबर आला आणि तोही तेवढ्याच प्रामाणिकपणे 100% काम करेल, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही की दोघांची ताकद, काँग्रेसमध्ये येऊन भाजपमध्ये आलेले आणि भाजपची असलेली जुनी टीम, याचा संगम झालेला आहे। त्याच्यामध्ये जवळचा लांबचा जुना नवीन विषयच नाही, जो काम करेल तो पुढे जाईल। आपली भूमिकाच ही आहे, जो काम करेल आणि जो रिझल्ट देईल। आता विषय असा नाही दे रे हरी पलंगावारी, असं नाही होणार, असं होई नाही। जो काम करेल, जो रिझल्ट देईल, जो गाव स्वतःचा प्लस ठेवेल, गावी प्लस ठेवावं लागेल ना आपल्याला। मी गावाचा निष्ठावंत, माझ्या चव्हाण साहेबाचा जवळचा कार्यकर्ता, अरे जवळचा आहे पण गाव मायनस आहे ना तुझं बाबा, गावही बघावं लागेल, तालुकाही बघावं लागेल। मी जुना आहे, मी नवीन आहे, हा विषयच नाही, रिझल्ट दो पद लो, ही भूमिका असावी
असं माझं मत आहे. आमचं डबल बेंच आहे, म्हणजे कोर्टात असतं ना माझं आणि सावे साहेबांचं. सावे साहेब आमचे सिनियर आहेत आणि मी त्यांचा सहकारी आहे. निर्णय घेत असताना आम्ही देवेंद्रजीकडे जाऊ आणि आमची भूमिकाच ही राहणार आहे. काय शेवटी रिझल्ट महत्त्वाचा आहे. डोके मोजावं लागतात ना, जिल्हा परिषदेत किती आले, नगरपालिकेत किती आले, पंचायत समितीमध्ये किती आले. जेवढी जास्त मानता येतील तेवढं आपण ताकदीने उभं राहू शकू. आणि जर आपण हा जवळचा म्हणून याला द्या आणि तो जवळचा म्हणून त्याला द्या ही भूमिका जर घेतली आणि संख्याबळच आपलं कमी आलं तर मग मात्र याला बोलव त्याला बोलव आणि तो म्हणतो मग हम आते हमको क्या देते सुरू होऊन जातं. मग तो म्हणतो आम्ही येतो, तुमच्यात कुमकुमी आहे, आम्ही कसं वागावं, हे सण बाकी सुरू होतात गोष्टी सगळ्या. म्हणून माझं म्हणणं आहे आपण कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये एवढी काळजी तुम्ही घ्या, एवढं मला सांगायचं. काय पाहिजे बाकी, आम्हाला काय जिल्हा परिषद लढवायची आहे की आम्हाला पंचायत समितीत जायचं आहे की आम्हाला तुमच्या जिल्हा परिषद घेऊन आम्हाला काम काय करायचं आहे, नगर काहीच नाही. आमच्या झाल्या निवडणुका, आमची परीक्षा होऊन गेली. संसदेमध्ये पास झालेलं कायदा वक्फ बिलाच्या बाबतीमध्ये थोडा अभ्यास केला पाहिजे असं माझी विनंती आपल्या सर्वांना करायची आहे. माझं स्पष्ट मत याचं कुठे राजकारण नाही आहे. वक्फच्या जमिनी त्या नोटिफाईड आहेत, त्यात हा काय प्रश्नच उद्भवत नाही. आणि पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही धर्माला हात घालायची भूमिका नाही आहे, कुठल्याही धर्म कुठे डिस्टर्ब करण्याची भूमिका नाही आहे. पण जमिनीच्या संदर्भामध्ये जे वाद सुरू आहेत त्याला कुठे सुसूत्रता आली पाहिजे, नोंदणी असली पाहिजे. आता साधारण जमिनीचे वाद असेल तर मग त्यात कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, SDO आहेत, अपील जातात, हायकोर्टात जातात, सुप्रीम कोर्टात जातात. ही प्रक्रिया अन्य जमिनीच्या बाबतीमध्ये असेल. इथे सुद्धा अशा काही जमिनी वादग्रस्त करून ठेवलेल्या आहेत ज्या कदाचित असतील किंवा नसतील वक्फ बोर्डामध्ये. याची तपासणी करणं काय चुकीचं आहे. बरेच विषय आहेत. परवा आमची आमदारांची खासदार तयार आहेत. हाच विषय आहे ना, शेवटी मतदान लोकांना करायचं. आम्ही काहीतरी म्हणलो, आम्हाला चालत असेल, आमची बॅग पकडणारा असेल, आम्हाला स्टेशनला सोडणार येत असेल, रोज सकाळ संध्याकाळी घरी बसत असेल, रात्री 11 नंतर घरी येत असेल, ते काही कामाचं नाही आहे. आम्हाला फक्त लोकांमध्ये चालणारं नाणं पाहिजे. आम्हाला लोकांमध्ये चालणारं नाणं जे असेल त्या 100% सोन्याला आम्ही तिकीट दिलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत. तर चांगले दिवस पक्षाला येतील, तुम्हाला येतील, आणि तुम्हाला आले तर आम्हाला येतील. आणि म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे की बिलकुल डोक्याला संभ्रमच दूर करून टाका, काहीच डोक्यात ठेवू नका, तुम्ही चिंताच करू नका, अजिबात चिंता करू नका. कुठलाही अन्याय होणार नाही, कोणालाही दूरचं जवळ भानगडच नाही माझ्याकडे बिलकुल. आणि मी काय रोज माणसं माझ्या मागे घेऊन 24 तास गाड्या घेऊन फिरत नाही. मी कधी सवयच नाही मला करायची. मी संजय भाऊचा फॉलोअर आहे. संजय भाऊ कशी फिरतात क्वाइटली, एकदम शांतपणे, तसं काम असते आपलं. 5-50 गाड्या घेऊन नेता होत नसतो. लोकांमध्ये चालणार नेता पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि मित्र, मला एवढं सांगायचं आज विषय महत्त्वाचे आहेत. पंतप्रधानांचं अभिनंदन केलं पाहिजे की जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घोषित केलेला आहे. काही गैर नाही आहे. हो, त्यांनी मागणी केली होती, काँग्रेसने मागणी केली होती, असं झालं त्यांचं. अरे क्रेडिट कोणाला द्यायचं? जो निर्णय घेईल त्याला क्रेडिट द्यायचं ना, मागणी करण्याचा विषय नाही आहे. पंतप्रधानांनी निर्णय घेतला, त्याला पटलं की देशामध्ये असं असं चालू आहे, काय केलं पाहिजे. जातीनिहाय जनगणना म्हणजे काय, ॲक्च्युली किती कोणाची माणसं आहेत. जनगणना ज्यावेळेस होत असताना समाजन्याय, जातीन्याय पूर्ण माहिती उपलब्ध असताना गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, आरक्षणं आहेत, जे काही निर्णय त्याच्यावर आधारित आहेत जनगणनेवर, ते निर्णय घेतल्यावर ठीक आहे, लोकांना मागणी तर करू आपण. आणि त्यात काय मनाचा मोठेपणा आहे त्यांचा, तरी काय विचार नाही केला ह्यांनी मागितलं म्हणून करायचं नाही, असं काही विषयच नाही. आणि म्हणून ह्याचं क्रेडिट कोणाला जाईल तर देशाच्या पंतप्रधानांना क्रेडिट ह्याचं जातं की ज्यांनी हा निर्णय घेतला, अचूकपणे घेतला, अचूकपणे त्यांनी निर्णय घेतला. आणि जनगणना जातीनिहाय आधारित करण्याचा आज महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. चांगली गोष्ट आहे. त्यातून निश्चित अपेक्षा आहे की सगळं व्यवस्थितपणे पार पडेल आणि हे जे संभ्रम आहे तो एकदाचा दूर होईल. विशेषतः आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आरक्षणाचा मुद्दा यातून अधिक सोपा होईल असं एकंदरीत जर
महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये पुढे सामाजिक काही तेढ निर्माण करणे ही भूमिका अजिबात नाही आहे. सामाजिक तेढ निर्माण करणे अशी अजिबात भूमिका नाही आहे. परंतु बाहेर जे वापर केला जातो की हिंदू विरुद्ध मुस्लिम अशाच प्रकारचा प्रयत्न हा केंद्र सरकार करतं आणि म्हणून हा कायदा आणला, यात काही तथ्य नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि म्हणून मुद्दा मी यासाठी सांगतोय, हा विषय घाबरण्याचा विषय नाही आहे, समजून घेण्याचा विषय आहे. हा विषय समजून घेण्याचा विषय आहे आणि समजून घेऊन लोकांना सांगण्याचा विषय आहे. आणि म्हणून माझी विनंती एवढीच राहणार आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांनी लक्ष याच्याकडे दिलं पाहिजे आणि जे गैरसमज होतात त्या बाबतीमध्ये आपली स्पष्ट भूमिका या ठिकाणी आपण घेतली पाहिजे, अशी माझी या निमित्ताने आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मित्र, आपल्या ज्या समित्या आणि नियुक्त्या करायच्या आहेत, आता पालकमंत्र्यांनी प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही संघटनात्मक काम सुरू असताना तेही काम सायमल्टेनियसली सुरू आहे. आणि मला खात्री आहे, बूथ कमिट्या ज्या आपण केलेल्या आहेत, सुरुवात बूथ कमिटीवर भाजपचं काम करणारा जो कार्यकर्ता आहे, मागेही कामं केलं असेल वादच नाही, पण परवाच्याही निवडणुकीमध्ये ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आहे भाजपच्या कार्यकर्त्याला, त्याला न्याय त्याच्यामध्ये देण्यात आला पाहिजे. आणि तो खरा आमचा कार्यकर्ता जो आपल्या सर्व अंकांना मतदान करून घेतो, गाव सांभाळतो आणि गावामध्ये लक्ष देतो. आणि म्हणून आपण सर्व व्यासपीठावर या ठिकाणी आहोत. आणि त्यामुळे त्याची कदर पहिली केली गेली. बाकीचं केलंच पाहिजे, नेत्यांना पाहिलंच पाहिजे, पण नेत्याबरोबर जो कार्यकर्ता गाव पातळीवर आहे त्याच्याही बाबतीमध्ये निश्चित विचार आगामी काळात जे काही नियुक्त्या होणार आहेत त्या निश्चित त्याच्यामध्ये करावं लागणार आहे. मित्रहो, मी अधिक वेळ घेत नाही. मुखी पळतात, गोळ्या घालून त्यांना मारल्या जातं, ही चीड आणणारी गोष्ट आहे. 26/11 कुठे आता आपण विसरलेलो नाही, पण 26/11 मुंबईतली घटना दहशतवादाची मी स्वतः जवळून पाहिलं आहे, कारण मी त्यावेळेस मुख्यमंत्री राज्याचं झालो होतो डिसेंबरमध्ये 2008मध्ये. परंतु ती घटना अजूनही मनामध्ये ताजी असताना आज पुन्हा ही घटना घडल्यामुळे लोकांच्या जखमा उकळून आलेल्या आहेत, लोकांचं रक्त तापलेलं आहे. आणि म्हणून पहलगामची जी घटना घडलेली आहे त्या पहलगामच्या दहशतवाद्यांना कायदेशीररित्या त्यांना आणलं पाहिजे आणि फासावर चढवलं पाहिजे. हीच भूमिका सर्वसामान्य भारतीय नागरिकाची आहे. हा कुठला हिंदू आणि मुसलमानाचा विषयच नाही या ठिकाणी. ही भूमिका मात्र सर्वांची आहे. आणि म्हणून पंतप्रधानांना सर्वांनीच पाठिंबा दिला आहे. फक्त आपण भाजपवाल्यांनीच नाही, तर देशामधल्या विरोधी पक्षांनी सुद्धा पाठिंबा व्यक्त केलेला आहे की पंतप्रधानांनी केलेली कारवाई ही देशातल्या तमाम जनतेला मान्य आहे. 5 मुद्दे घेतले त्यांनी, लोक पाकिस्तानचे बाहेर काढले, देशात दहशतवाद मोडून काढण्याचे जे समर्थक आहेत त्यांना तिथे पाणी बंद करून टाकलं. ज्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत बिलकुल व्यवस्थित केल्या आहेत. आणि आगामी काळामध्ये ते निर्णय जे पंतप्रधान मोदी साहेब घेतील ते आम्हाला सर्वांना मान्य राहणार आहे, कोणाला चिंता करायची गरज नाही. आहे प्रश्न आपल्यासमोर, हा दहशतवाद हा फार मोठा कॅन्सर या देशामध्ये लागलेला आहे. तो कॅन्सर अधिक पसरू नये या अनुषंगाने आपल्या सर्वांना लक्ष द्यावं लागणार आहे. कालच आपण महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली, बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी केली. आपण या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आपण जयंती आपण साजरी करत आहोत. त्यामुळे या महापुरुषांनी महाराष्ट्राला खूप ताकद दिली, समतेचा त्या ठिकाणी संदेश दिला. आणि या देशामध्ये निश्चितच चांगलं काम झालं पाहिजे, प्रगतीच्या मार्गावर देश गेला पाहिजे, अशा प्रकारच्या अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय त्यांच्या कालावधीमध्ये झालेले आहेत. त्यांचे विचार आचार प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये आणण्याचं काम भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सर्वांना करावं लागणार आहे. मित्रो, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आपल्या सर्वांना आज शुभेच्छा देतो. नवनिर्वाचित सर्व माझे सहकारी जे आलेले आहेत त्यांनाही मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.